एका बाजूला निलेश स्पोर्ट्स जावले निपक्षा, अजनबी स्पोर्ट्स ओवले प्रमोद घरात. एका बाजूला प्रसाद घरात, दुसऱ्या बाजूला प्रमोद घरात. सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये आले ओवले संघाचे दमदार खेळाडू प्रमोद घरात आणि आशिष मात्रे. तर अजनबी स्पोर्ट्स ओवले प्रमोद संघाला महेश स्पोर्ट्सचे मालक महेश उरणकर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रमोद कडू जावले यांचा संघ निलेश 11 जावले. आणि आता मात्र दोन दिग्गज खेळाडू, एकाला मात्र कर्तव्य आहे, एकाचं मात्र झालेलं आहे. हेलिकॉप्टरचा बेताज बादशाह मयूर वास्कर आणि त्यांच्या समेत प्रसाद 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 भैर 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 भैर. जबरदस्त रंगतदार सामना आपण पाहतोय. पहिला षटक हाताळताना गोलंदाज मनीष कडू. आशिष मात्रे नाशिक एंडला प्रमोद घरत सर्वात श्रीमंत खेळाडू. तर 30 सर्कलचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी बघा कसं चोरलं जातोय, घासलं जाते, पुसलं जाते. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आपल्यातून चेंडू लाजवाब चेंडू, ब्लॉकाचा दर्जेदार मारा पाहायला मिळाला आहे. अतिशय वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि फलंदाज बीट होतोय. पहिला चेंडू जातोय निर्धाव. 5 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आशिष साठी दुसरा चेंडू पडतोय मनीषाचा. ऑन द स्क्रीनवर आपण पाहू शकता. पुढचा चेंडू, पहिला चेंडू बीट केल्यानंतर दुसरा चेंडूवर इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड छेरान. विनंती करतोय की आपल्याकडे चेंडू आला तर आपण मैदानाच्या आतमध्ये पुरवा, अशी आपणास आयोजकांच्या वतीने विनंती करतोय. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तडाखा आलाय. षटकार साधावा. 2 चेंडूची समाप्ती झाली पहिल्या षटकामधली. आणि मनीषला यष्टीरक्षक काहीतरी कानमंत्र देतात की कशा प्रकारे चेंडू हाताळायचे. कारण अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ आहे समोर प्रमोद घरतचा संघ आणि त्याच्या बाजूला आपण पाहतोय एक दमदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू प्रसाद घरत जावले. चेंडू आलेला आहे. एकविरीच्या माध्यमातून पूर्ण सामन्याचं कव्हरेज पाहायला मिळतोय. क्वालिटी पर्सनॅलिटी आपण पाहतो. जबरदस्त दमदार आयोजन. संदेश शेलके, अहोरात्र मेहनत, प्रामाणिकपणा हे यशाचे गमक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. षटकात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बॅट चेनरच घेऊन जातो. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र सुरक्षित, चेंडू मात्र निर्धाव. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण कसं करावं त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. याची डोला पाहतो आपण. आदर्श सरपंच उपसरपंच चषकाचा हा आवटी मैदानामध्ये दिमागदार सोहला. मनीषचा पुढचा चेंडू. धावफलकावर धाव लागला ते मात्र बिनबाद 6. सुंदर स्कोरिंग आमचे प्रणय म्हात्रे. आणि हा चेंडू बॅट टू द बॉलर. ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका, पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. आलता एक जमाना था और सकेसर मैदान नापोली का, वहां पे प्रैक्टिस करते थे. काफी बढ़िया बल्लेबाज है और इस वक्त नए बल्लेबाज मैदान के अंदर विशाल. तसेच श्री छत्रपती महाराजांची प्रतिमा साकारणारे आणि नेहमीच शिवजयंतीमध्ये उपयुक्त असणारे आमचे पुष्कराज पाटील सिद्धू यांचे आगमन. मोस्ट वेलकम. समके शिवबाची तलवार. आता मात्र कोणाची तलवार कोणावर भडकणार आणि कोण हाई होणार, फलंदाज की गोलंदाज पाहायला मिळेल. विशाल
विशाल म्हात्रे. टोपण नावं सर्वांची आहेत. पंच सामना तरी चालू करा. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तुम्हाला पण घाई आहे, आम्हाला पण घाई आहे. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. शापित चेंडू आल्या बिरकावून दिला. बघूया 4-6. ओ एफेक्ट मात्र जबरदस्त लावला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. संदेश म्हात्रे सुंदर कामगिरी. निलेश 11 जावले संघ सदासजी सामना सोडणार नाही आणि अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ सदासजी सामना सोडणार नाही. तिसरा पंच लाईव्ह वर चेक केला जातोय. हॅलो तर हॅलो चेक. धन्यवाद डीजे मास्टर. 8 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेले आहेत. ते मात्र अजनबी स्पोर्ट्स ओवली संघाचे. अजूनपर्यंत काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे. काय होऊ शकतो, कधी झिरोचा हिरो, हिरोचा झिरो हे क्रिकेटमध्ये व्हावं लागतं. ये खेळ नाही बच्चों का, यहाँ पे तेल निकलते अच्छो अच्छो का. ये क्रिकेट है मेरे दोस्त. प्रमोद घरात आणि विद्याधर म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी धुरा सांभाळतो तो मात्र गोलंदाज प्रदीप कडू. प्रसाद घरात, राहुल घरात, विनायक यांचा हा संघ. निलेश फर्स जावले. तर पाहूया षटकातील पुढचा चेंडू. सन्मान दिला चेंडूला. प्रमोद घरातला माहित आहे की माझं खेळपट्टीवर राहणं अतिशय महत्वाचं आहे, कारण माझ्या बॅटमधून धावा येणं आणि संघाला पुढे घेऊन जाणं अतिशय महत्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विद्याधर म्हात्रे पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आयोकुरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण पूर्ण सामन्याचं कव्हरेज पाहतो. 3 दिवस चालणारी स्पर्धा. पुढचा चेंडू जोरदार प्रहार आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतं. एका टप्प्याने चेंडू होते फरार. आलाय हा A1 कडीचा ब्रँडेड चौकार. की बड़ी से बन 6 रन.
धन्यवाद संदेश शेलके. बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकता सुंदर असं सामन्याचं आयोजन आणि जबरदस्त क्वालिटी केली पर्सनॅलिटी. लादला तो आपला तो इनिंग. पुढचा चेंडू या षटकातील. ओ गुड डिलिव्हरी गुड डिलिव्हरी. कमबॅक कसा असावा व्हेरिएशन बदल गती परिवर्तन चेंडूचा वेग कमी केला आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्डवर स्कोर झाला आहे 2-19. धाबांचा अंकुश वाढवावा लागेल. विस्फोटक खेळी करावी लागेल. दोन्ही फलंदाज तंत्र सुद्धा आहेत अजनबी स्पोर्ट्स ओवले संघाचे. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. शॉर्टपिच चेंडू इथे मात्र बघा सेफ शॉट आहे परंतु क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि दोघांना चकून चेंडू मात्र जातोय. सीमारेषेचा वेध आलाय हा अराउंड द कार्पेट. चौकार 4 धावा. असंख्य धापकर लागले 2-23. शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर असं गुणलेखन प्रणय म्हात्रे मोरावे मराठीमधून स्वतःचा स्कोर गार्ड घेऊन. पुढचा चेंडू और कोण रोखेगा ये बादल. बड़ी से बंचे रन. प्रमोद खरात. नियम पहिले सत्र चालू आहे आणि षटकातील आता मात्र षटक चालू आहे. तिसरं षटक चालू. गोलंदाज मनीष. तर हा षटक संपल्यानंतर विशाल म्हात्रे पावा हा षटक संपल्यानंतर आपला 12वा खेळाडू रेडी राहायचा आहे आणि तिथूनच खेळाडू कक्षामध्ये पानं घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. आयोजन अतिशय दैविध्यमान आहे. आज 8 संघ खेळतील. बघा काय चेंडू पुढे सरसावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रमोद घरत टेनिस खेळतो, रबर बॉल खेळतो, लेदर खेळतो. चांगला असा जबरदस्त श्रीमंत खेळाडू अजनबी स्पोर्ट्स ओवले. स्कोर कार्डवर स्कोर झाला. चेंडू निर्धाव गेल्यानंतर 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना. सुंदर असा खेळ पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकात दीपूचा चेंडू समोर फलंदाज प्रमोद घरत कशा प्रकारे खेळी करील पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य दिलंय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धापलकावर 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अजनबी स्पोर्ट्स ओवले अगेन्स्ट निलेश स्पोर्ट्स जावले संघाच्या विरोधामध्ये. षटकातील पुढचा चेंडू. मनीष याचा पडतोय विद्याधर म्हात्रेसाठी. जोरदार अपील पंचांकडनं जोरदार अपील केलेले आहे आणि इथे मात्र पंचाने अपील फेटाळून आणि इथे मात्र फलंदाज बाद असेल. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतो. विद्याधर म्हात्रेची गेली संपुष्टात आणि नवीन फलंदाज
फुटा चेंडू आणि इथं मात्र रिव्हर्सचा प्रयत्न परंतु सुरक्षित. आपलातून इनिंग आपलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. दोन्ही संघ जबरदस्त स्ट्रॉंग झोन मधले आहेत. एका बाजूला प्रसाद घरत आणि त्याच्या समोर प्रमोद घरत ओवळे. दोन्ही संघ याच विभागातील याच तालुक्यातील पनवेल तालुक्यातील मापतदार संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आवटी मैदान कोंडेवाला मैदानामध्ये आदर्श सरपंच उपसरपंच चषकामध्ये पाहायला मिळतात. 3-30 षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र तालमेल चुकला होता परंतु सुरक्षित. दोन्ही फलंदाज लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. संघाची धावसंख्या धापकावर पुढे सरकत आहे. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा सामना. जावले टीम won the toss and decided to ball first and bat first to Ajnami Sports Ovle. Remaining 30 deliveries. Third over progress. 31 3 wicket loss. षटकातील पुढचा चेंडू अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. आणि आता मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि मैदानामध्ये जलपानाची व्यवस्था ड्रिंक्स ब्रेक चाललाय. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या. मात्र 3 षटक संपतीनंतर 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला तर मात्र जावळे संघाने आणि स्कोर गार्ड व स्कोर झाला आतापर्यंत 31 धावा. आपण लाईव्ह स्क्रीनवर बघू शकता. हेलिकॉप्टरचा बेताज बादशाह मयूर वास्कर आणि त्यांच्या समेत एक दमदार व्यक्तिमत्व असणारे ऋषिकेश भाई वास्कर उपसरपंच कोंडेवाल. दमदार व्यक्तिमत्व आणि दिलदार माणूस. ना पैशासाठी ना स्वतःसाठी हे आदर्श सरपंच चषकाचं आणि उपसरपंच चषकाचं आयोजन आहे ते फक्त आमच्या भावाच्या स्मृतीला उजाळा मिळण्यासाठी. जबरदस्त अशी कामगिरी आपण पाहतोय. कैलासाचे दिलीप धावशेठ वास्कर व कैलासाचे दिनेश सुरेश वास्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ RR वास्कर सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित आदर्श सरपंच व उपसरपंच चषक 3 दिवसीय चालणारी स्पर्धा. तर गोंदाच्या मोठ्यावर गोलंदाज आला आहे पियुष कडू. अरंत कार्पेट चेंडू खेळून काढलाय. बॅट टू द बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावीने संघाची धावसंख्या 1-1 का होईना पुढे सरकतोय आणि मुसंडी मारतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4थं षटक प्रगती पटावर. धावसंख्या 3 बाद 32 धावा दाबलकावर लागल्यात. सुंदर असं देविद्यमान आयोजन पाहायला मिळालंय. पियुष सापुडचा चेंडू समोर फलंदाज प्रमोद खरात. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची टपेज घेऊन जातोय. एका धावीसाठी संघाची धावसंख्या 33 धावा 3 गडी बाद. 4थं षटक प्रगतीपटावर. किती होतात पाहायला मिळेल. जोपर्यंत प्रमोद आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा होतील परंतु गोलंदाजी मात्र तिखट टिचून अचूक मारा पाहायला मिळतोय. कंजूसची गोलंदाजी पाहायला मिळतो जावले संघाकडनं. राहुल साठी पुढचा चेंडू पडतोय. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलाय. सिंगलला प्राधान्य. एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापलका धाव लागतात त्या मात्र 3 बाद 34 धावा धापलकावर. अतिशय दमदार अशी स्कोरिंग. मोरावे वरनं बुलंद केलंय तर मात्र प्रणय म्हात्रे मोरावे आणि दमदार समालोचक रवींद्र म्हात्रे सर. दीपक पाटील आज कार्यरत असणारे रिवाल. पुढचा चेंडू जोरदार प्रहार मिडू क्षेत्राकडे. चेंडू गोलच्या रफ्तार मध्ये जातोय. अबाकाच्या बाहेर
षटकार. विद्याधर म्हात्रेच्या चेहऱ्यावर थोडस स्मित हास्य, विशाल म्हात्रेच्या चेहऱ्यावर थोडस स्मित हास्य, कारण सलामी आणि सतीश म्हात्रे या संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर यांचे आगमन. सरस सरस स्वागत. अजनबी स्पोर्ट्स ओले, जुना जमाना जुना काल. या अजनबी स्पोर्ट्स ओले संघाने आतापर्यंत जबरदस्त इन्फॉर्म मध्ये असणारा संघ आहे आणि दुसरा संघ अजनबी स्पोर्ट्स ओले प्रत्येकचा संघ पण पाहायला मिळेल याच मैदानावर. पुढचा चेंडू जोरदार प्रहार, चेंडू जातोय. आता मात्र प्रमोद घरची बॅट तडपली आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 40 आणि 4 44, 3 बाद. धावसंख्या धापकर लागली ती मात्र 44 आणि प्रमोदची वैयक्तिक धावसंख्या धापकर लागली. 13 धावसंख्येवर खेळतो प्रमोद. फुटता चेंडू आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. जीवनदान आणि पुढील चेंडू फ्री 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 हिट हिट हिट. फलंदाजाला देऊ नका मौका, समोर गोलंदाज पाहून बिंदास ठोक ठोक ठोका. तर पाहूया या चेंडूवर किती येणार. फ्रीडचा चेंडू म्हणजे प्रमोदला सुवर्ण संधी. मनीषचा पुढचा चेंडू, पीयूषचा पुढचा चेंडू. प्रमोद साठी आनंद कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. एक धाव पूर्ण झाली, दुसरीसाठी प्रयत्न नाही आणि संघाची धावसंख्या 10 प्रकार लागतो ती मात्र 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर गार्ड 48. आता मात्र स्लो ओव्हरचं हाणामारीचं शेवटचं निर्णायक अंतिम षटक कोण घेऊन येतो बघूया. तर दोन्ही पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करा, कारण तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि अतिशय सुसज्ज असे सामने झाले पाहिजेत अशी आयोजकांची विनंती आहे. ऑफिशियल प्रोफेशनल दोन्ही पंच आपण पाहतोय आणि एकविरा लाईव्ह क्वालिटी पर्सनॅलिटी अतिशय जबरदस्त आणि तेवढेच आमचे दिलदार व्यक्तिमत्व विराज गायकवाडच्या बाजूला बसलेले यंदा कर्तव्य आहे प्रसाद भोईर आणि आमचे दमदार गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही मोफत नेट सर्व्हिस मिळाली ते मात्र संजय वास्कर, कुणाल वास्कर आणि आज पूर्ण 3 दिवस लाईव्हची सुविधा आम्हाला दिली ते मात्र सन्मान्य आदरणीय श्री ऋषिकेश वास्कर यांच्याकडनं. स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सिरीज कुमारी एंजल नितेश गायकवाड ओवळे ट्रॉफी, कुमार राजकिशन वास्कर यांच्याकडनं सन्मान चिन्ह, एस आर वास्कर कोंडेवाल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सिरीजसाठी नीलू शेळके आदई बैलगाडा मालक स्पोर्ट्स सायकल, आर डी वास्कर कोंडेवाल सर्व चेंडू सामन्यासाठी लागणारे. तर गोलंदाजीवर ते परिवर्तन. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय प्रमोदने. 5 आणि इथे मात्र जसा हातातून चेंडू निसटला तसा मात्र धावा पूर्ण केल्या 2 आणि स्कोर गार्डवर स्कोर झाला तो मात्र 50. 3 बाद 50 तरी टाळ्या येत नाही बघा. 50 धावा झाल्यात. सलामीवर अजूनपर्यंत विकेटवर आहे. पुन्हा एकदा जो पंचांचा नोबाचा इशारा. इथे मात्र धावा घेण्यामध्ये चित्त्याच्या चपळाईने गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद आणि राहुल. पंचांचा नोबालचा इशारा आलाय आणि पुढील चेंडू असेल फिट. धावसंख्या धापकार लागली ती मात्र नोच्या स्वरूपामध्ये 53 धावा. 53 धावा दापलकावर. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. पाहिलं जातंय धावसंख्येवर खेळतो तो मात्र
प्रमोद आणि 2 धावसंख्येवर घेतो तो मात्र राहुल घरात. टोटल स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो मात्र अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचा 4 षटक आणि काचांच्या संपतीनंतर 3 गडी बाद 53 धावा. तर रवींद्र म्हात्रे सर आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासून की अतिशय स्कोर या मैदानावर होतोय. हिटिंग अशी विकेट आहे आणि मैदान अतिशय सुंदर आहे. आवटी मैदान कोंडेवाल. दुसरा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे. याच्यानंतर सामना असेल आराध्य स्वस्त पाटणोली आणि या संघातून जिंकणारा संघ. तर पाटणोली संघाने कुठेही जाऊ नका, लगेच सामना होईल याची नोंद घ्या. तर पाहूया षटकातील पुढचा चेंडू. शिवम शाटपीट चेंडू परंतु पाहायला लागला पुन्हा एकदा खराब चेंडू. अवंत धावसंख्या दोन संघाची धावसंख्या अवंतच्या स्वरूपामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वर स्कोर होतोय 54 धावा. दमदार सुरुवात पाहायला मिळाली प्रमोद घरत आणि कंपनी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अरंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतो. चेंडू उचलला तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या राहुल घरत आणि प्रमोद घरतने. संघाची धावसंख्या 56. षटकातील काय चेंडू खेळ बाकी आहे. 56 धावा दाखल कराव्या लागल्यात. अतिशय थकावट जाणवतो ते मात्र प्रमोद घरतला, कारण तर धावा घेणं आणि पुन्हा एकदा षटकार चौकार मारणं खाऊ नसतं मित्रांनो. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट बॅट टू द बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी. षटकातील काय चेंडू खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या धबकार लागतं ते मात्र 57. लॉस्ट ऑफ 3 विकेट्स आणि या शेवटच्या षटकातील 3 टू गो. अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला निलेश 11 जावळे आणि त्यांना फाईट करतोय अजनबी स्पोर्ट्स प्रमोद घरत ओवळे. सुंदर असं संघाची बांधणी. सर्व खेळाडू यंग टॅलेंट आहे. शाटपीट चेंडू आणि भिरकावून दिलाय आणि प्रमोद घरतचा बल्ला बोलतोय हम में किसी से कम नहीं तू चल में आया. डू 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 6 रन. धावा दाखल कराव्या लागल्यात. अप्रतिम स्कोर उभा केलाय. प्रमोदची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 14 चेंडू 29 आणि राहुल घरत खेळतोय 3 धावसंख्येवर. काय दमदार योगदान दिलंय. अष्टपैलू खेळाडू कसा असावा, संघाचा सर सेनापती कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतोय. आणि कलाकार प्रीमियर लीग मध्ये पहिली सायकल घेणारा आमचा खेळाडू जितू गायकवाड. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. आगला वेगळा शॉट खेळून काढला आणि चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. प्रमोद घरतची फलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला पाहिजे. आणि 5 षटका संपतीनंतर स्कोर कार्डवर स्कोर झालाय. 3 गडी फक्त बाद झालेत आणि स्कोर झालाय 68. 69 धावांचा टार्गेट. 30 चेंडू 69 धावांचा टार्गेट. हा टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करणार आणि ओवळे संघाचे गोलंदाज कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार जावले संघाच्या फलंदाजाला ऐकूया पुढील आवाज आमचे मित्र रवींद्र म्हात्रे सर ओवळे यांचा. धन्यवाद.
विजय साऊंड सिस्टम सांगोली चिरवत या आपलंही मनापासून आभार. आवाज बघ. पहिल्या दिवसातला दुसरा सामना आदर्श सरपंच व उपसरपंच चषक 2025 आर आर वास्कर सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाल यांच्या वतीनं हे दमदार आयोजन. औटी मैदान ऐतिहासिक मैदान. अनेक मैदाने नष्ट झालीत परंतु औटी मैदान अजूनही आपल्याला सुसज्ज पाहायला मिळत आहे. या मैदानावर अनेक विक्रम झालेत. या मैदानावर अनेक क्रिकेटर घडलेत. या मैदानावर खरं तर लहानपणापासूनचं क्रिकेट खेळलेत असा हा ऐतिहासिक मैदान. हॅलो. तर पूर्ण 3 दिवस ज्यानं आम्हाला अतिशय मोफत अशी नेट सेवा दिली ते मात्र जबरदस्त डावखुरा गोलंदाज आणि एक दमदार व्यक्तिमत्व संजय वास्कर यांच्याकडनं. O2 रवींद्र म्हात्रे सर. तर पहिल्या सत्राचा खेळ पाहिलात. अजनबी ओले संघानं 3 षटकांमध्ये 68 धावा कुठून काढल्या. त्यांनी 69 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. प्रमोद घरतची बहरलेली ती खेळी आणि त्या खेळीच्या जोरावर ओले संघानं चांगली धावसंख्या उभारली आहे बघा. 15 चेंडूमध्ये 33 धावा प्रमोद घरतच्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळीचा विचार केला तर तदनंतर मात्र विद्याधरनं देखील खूप चांगली बॅटिंग केली. 6 बॉलमध्ये 20 धावा. एकंदरीत या 2 फलंदाजांच्या पूर्ण कामगिरीमुळं ओवळे संघ अजनबी ओवळे संघ 68 आकड्यावर जाऊन पोहोचले. 69 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज मैदानात जावले संघाच्या वतीनं निलेश 11 जावले, टीमच्या वतीनं प्रसाद घरत आणि संदेश म्हात्रे. प्रसाद घरत हे मैदान त्याच्यासाठी सातत्यानं लकी सुदैवी मैदान राहिलंय. या मैदानावर 50 कंपल्सरी मारणारा हा 50 मास्टर आवटी मैदानावरचा प्रसाद घरत येतोय आणि नॉन स्ट्राईकला संदेश. तर सलामीचा गोलंदाज येईल विशाल गायकवाड. खूप चांगला बॅटल तुम्हाला हा टेनिस क्रिकेटचा पाहायला मिळेल. जावले संघातून मोनिशला देखील बऱ्याच दिवसांनी तुम्ही पाहिलात. खरं तर ओलेगावचे ते जावई आहेत. म्हणजे हा सामना बघा तुम्हाला रिलेशन मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर प्रसाद घरतचा तडाखा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय पहिला षटकार. प्रसाद घरत मी त्याचा उल्लेख केला की औटी मैदानावर त्यांनी अनेक इतिहास रचलेत. अनेक वर्ष तो खेळणारा 50 मास्टर ओळखला तो आणि त्याच्या समोर विशाल गायकवाडच्या पहिल्याच बॉलला त्यानं षटकारानं खातं कोरलंय. 6 धावा. विशाल गायकवाडची खूप मोठी अग्नी परीक्षा असेल. एक महत्वपूर्ण फलंदाज समोर दिला वायडिश लॉंग ऑन कडे. एका टप्प्यानं चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नेहमीच भरगच्च सपाटून मार दिलेला गेलाय तर प्रसाद घरतच्या माध्यमातून आणि त्याच अनुषंगानं जर तुम्ही पाहिलं ना तर किंबहुना गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील डावखुरा आहे तो म्हणजेच विशाल गायकवाड. पहिल्या 2 बॉलवर पहिला षटकार, दुसरा चौकाराला 10 धावा आल्या आहेत. चेंडू अगदी आउट ऑफ द पार्क गेलाय.
ज्या मैदानाच्या औटी मैदानाच्या बाजूला असणारी जी झाडे आहे त्या ठिकाणी चेंडू गेल्यानंतर चेंडूची वाट पाहिली जाते, परंतु जर चेंडू गेला असेल तर नवीन चेंडू दिला जाईल. चेंडू कदाचित मला वाटते त्या शेडवर अडकला गेलाय, काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दादा घरात हे देखील आलेत, एक जुने जाणगे जावळे टीमचे बिग सपोर्टर, गोलंदाज, जुने गोलंदाज आहेत, लिजंड प्लेअर. त्यांचंही सहर्ष स्वागत. जावळे गाव म्हटलं तर विजय घरत, आमचे खूप प्रेम देणारी व्यक्ती विजय घरत जर मॅच पाहत असतील तर तुमचंही स्वागत आहे. तुम्ही या व्यासपीठावर, आणि खास करून अरुणजी गोपाल घरत माजी सरपंच. थोडंसं प्रेशर कदाचित क्रिएट झालाय विशाल गायकवाड यांच्यावर, कारण चेंडू ऑफस्टम सोडून गेला. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर चेंडू फेकला गेला प्रसाद घरत यांच्या, आणि तिथे व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आली आहे. 11 धावा धावफल कवर लागली. सुरुवात मात्र तडाखे बंद करत असताना प्रसाद घरत. फलंदाज प्रसाद टू विशाल गायकवाड पावा. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे विशाल देखील, परंतु आता त्याच्यासमोर मोठी अग्निपरीक्षा. मी म्हटलं होतं की एक चांगला फलंदाज आहे, चांगले टिचून गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस बॉल, फुल्लर लेनचा बॉल, कोणी क्षेत्ररक्षक नाही, खराब गोलंदाजी होते आणि सपाटून मार बसत असताना प्रसाद घरतच्या पाठमधून आलेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. प्रसाद घरत बॅटिंगला आला ना, त्यावेळी कदाचित डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर केला ना, तो कदाचित अंगलट आलाय की काय असं म्हणावं लागेल. कारण ज्या ज्या वेळी प्रसाद घरतची बॅटिंग तुम्ही पाहिली असाल ना, डावखुऱ्या गोलंदाजासमोर नेहमीच त्याची फलंदाजी यशस्वी राहिली आहे, आणि त्याचाच फायदा इथे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आला, षटकार ठोकला, त्यानंतर पहिलाच बॉल शॉर्ट पिच फेकला, त्यानंतर तोही षटकार पाहायला मिळाला. एक समोर दिला बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार आला, आणि अशा परिस्थितीत धावसंख्या धावफलकावर 17. समोर इनसाइड आउट, लव्ह द बॉल वन्स अगेन. प्रसाद घरत ऑन फायर, डीप एक्स्ट्रा आणि लॉंग ऑफच्या मधून हा ठोकतोय चौकार. धावा धावफलकावर लागले आहेत, करायचे आहेत 69. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी अक्षरशः आक्रमक विस्फोटक बॅटिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रसाद घरत ऑन फायर. हलकासा लेट कट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, हो लवली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक विनीत आणि त्याच्या समवेत कदाचित विघ्नेश, यंग टॅलेंट, नवतरुण नवीन खेळाडूंना घेऊन प्रमोद घरत सातत्यानं मैदानावर खेळत असतो. अजनबी ओवले संघ नवीन रायझिंग प्लेअरला चान्स देताना आपल्याला पाहायला मिळतं या संघामध्ये. 2 धावा आल्यात. प्रसाद घरतला स्ट्राईक सातत्यानं राहिली त्याच्याकडे. षटकातला लास्ट बॉल, हो लावली, लव्ह द बॉल, ह्यूज अँड हाय सिक्सर.
खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता. खरं तर ओले ते शिर्डी पदयात्रा पायदिंडी आत्ताच काही दिवसापूर्वी पार पडली. आता भंडारा देखील आहे. शनिवारी कदाचित आपण शनिवारीच भंडारा हा कार्यक्रम ओले गावामध्ये आहे. सुंदर संगीत आहे पण ऐकलात. परंतु एका बाजूला जर तुम्ही ओले विपक्ष जावळे असा मॅच पाहिलात ना, तर प्रसादनं दमदार सुरुवात केली आहे. विशाल गायकवाड महागडा गोलंदाज ठरला. 29 धावा, 29 रन्स, 29 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. प्रणय, खरं तर 69 धावांचं टार्गेट, हे चांगलं टार्गेट आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलात तर 61 धावांचं लक्ष होतं, 64 धावांचं. त्यामध्ये त्या धावा डिफेन्स ज्या पद्धतीनं करण्यात आल्या पाटणोली संघाकडनं, इथे धावा त्याच्यापेक्षाही जास्त होत्या. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये जो खरं तर विशाल गायकवाड या गोलंदाजावर ज्या 29 धावा आल्या ना, तिथून थोडं अडचणीत आलं आहे. परंतु अडचणीतून बाहेर निघण्याकरता आता पुढे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज साई गायकवाड येतोय सेकंड ओव्हर घेऊन. लेदर्स खरं तर क्रिकेटचा खेळ त्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सुरू केला, परंतु टेनिसमध्ये पुन्हा एकदा एक नवीन संधी त्याला मिळते. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल संदेश म्हात्रे. 6च्या 6 बॉल प्रसाद घरत खेळला. संदेशच्या वाट्याला पहिल्यांदा पहिला बॉल आलाय. सरळ बॅट न खेळलाय, हा चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेट एरियाकडे. एका टप्प्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. आदेशचा पायच सीमा रेषेवर राहिला. चेंडू अडवला होता, परंतु येस आमचे प्रेक्षक सांगतायत की हा चौकार आहे. अगदी बाउंड्री टच पाय तुम्हाला पाहायला मिळाला. आदेशने चेंडू अडवला होता चांगल्या पद्धतीनं, परंतु कंट्रोल बॅलन्स त्याचा नव्हता त्याच्यावर. तुम्ही बघू शकता. अगदी आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून आदेशनं उडी मारली, चेंडूला अडवलं होतं खूप छान पद्धतीनं, परंतु स्वतःवर बॅलन्स नव्हता. ओहो, अगदी शेवटच्या क्षणाला पाय बाउंड्री टच झाला. पुन्हा एकदा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. ब्लाइंड स्ट्रोक. ओहो, चेंडू जातोय सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येतोय षटकार. अशाच पद्धतीनं आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये एक्सप्लोजिव्ह बॅटिंग सुरू आहे. आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. हा चेंडू डॉट जातोय. साई गायकवाड या गोलंदाजाचा राकेश गायकवाड यांचे सुपुत्र ओले टीममधून खेळत असताना. जावले संघ बघा यावेळी खरं तर बालाडांस भारतीय संस्कृती जपणारा नृत्य यामध्ये देखील निलेश इलेव्हन जावले गावानं आपलं नाव कमवलं. इथं मिस टायमिंग शो झेलखाली क्षेत्ररक्षक विनीत मला वाटतं त्या ठिकाणी आहे. टिपतोय झेल आणि पहिला विकेट. संदेश जाईल तंबूच्या आश्रयाला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे. इथे मात्र अजनबी ओले संघाला मिळालेली पहिली सफलता संदेश म्हात्रेच्या स्वरूपात. धावसंख्या 39 असताना साई गायकवाड या गोलंदाजाने ब्रेक थ्रू मिळवलाय आपल्या संघासाठी. धन्यवाद रवींद्र म्हात्रे. तर अर्ध्या स्पर्श पाटणोली संघाचा संगणक आपण रिपोर्टिंग करा प्लीज, लवकरात लवकर. ओल टू रिवाज सर. नक्कीच यानंतर विनर वर्सेस विनर असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं वन डाऊनला बॅट्समन जाईल मनीष कडू. कडू म्हटलं तर आमच्या अजय कडू यांचीही मला आठवण झाली. जावले टीमचे बिग सपोर्टर. जावले गाव म्हटलं तर एक आदर्श व्यक्ती. मी सातत्याचा नेहमीच उल्लेख करतो. या गावचे माजी सरपंच, अगदी मायालू व्यक्तिमत्व, शांत संयमी स्वभाव आमचे अरुणजी गोपाल घरत. नेहमीच आम्हाला खूप प्रेम देताना सातत्यानं आम्ही पाहिलंय. जावले गावामध्ये ज्या ज्या वेळी गेले पाहुणचार कशा पद्धतीचा केला जातो ते अरुणजी गोपाल घरत नुसता पाहुणचार नाही तर एक व्यक्तिमत्व म्हणून अतिशय आदर्श आहेत. आणि त्यांचा संघ मैदानावर खेळतोय. नवीन फलंदाज मनीष मैदानात येतोय. तर साईला मिळालेली पहिली सफलता तुम्ही पाहिली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 39, एक गडी बाद. सेकंड ओव्हर, दुसरा षटक सुरू आहे. खूपच शॉट. आ बैल मुझे मार. खराब चेंडू फेकला. साईनं वेग कमी केलं आणि चेंडू ही आखूड ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा उत्तुंग षटकार.
अनुभव कमी आहे. कारण नवीन नवीन नवतरुण खेळाडू या संघामध्ये खेळतायत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव असणे फार गरजेचं आहे. हा चेंडू समोर दिला, वाईडिश लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक आहे उभा, एकच धाव मिळेल आणि या एका धावेनं जावळे निलेश 11 जावळे संघ जाऊन पोहोचतोय 46 या आकड्यावर. आता 18 चेंडू आणि विजयासाठी लक्ष जवळ आलंय. 23 धावा, 18 बॉल 23 करायच्या होत्या 69. निलेश 11 जावले. निलेश म्हटलं तर या गावची एक व्यक्ती खरं तर आज जरी आपल्यामध्ये नसली तरी निलेश नावानं हा संघ सातत्यानं ग्रामीण विभागामध्ये खेळतोय. स्वर्गीय निलेश यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता हा संघ खेळतोय. त्यांनाही खरं तर आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय निलेश कडू त्यांच्या नावानं हा संघ खेळतोय. चेंडू आणि धावांचं अंतर फार जवळ आलंय. मॅच आपण पाहतो आजच्या दिवसातला दुसरा औटी मैदानावरचा हा खरं तर सामना क्रमांक दुसरा. 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. एक गडी बाद झालाय संदेश. डावखुर आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानात. आदेश समोर मनीष. पहिलाच बॉल स्विच हिट देण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप सोडून गेला. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव आली आहे. वाईट बॉल अवांतर धाव आली आहे. आदेश मुंगाजी गोलंदाजीच्या उंबरट्यावर. हाही एक नवोदित खेळाडू आहे. सुरुवातीला म्हटलं की प्रमोद घरतनं नवीन नवीन खेळाडूंना भरती करून संधी देऊन हा संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरताना पाहायला मिळतोय. अजनबी हे नाव आज खरं तर जिवंत किंवा ज्वलंत ठेवण्याचं काम इथे सुरू करत असताना आदेश टू मनीष. धावसंख्या धावफलकावर 47. तिसरं षटक सुरू आहे. फुलटॉस बॉल. मनीष सारख्या फलंदाजाला जर फुलटॉस आणि शॉर्ट पिच बॉल मिळाले तर ताकदीच्या जोरावर हा ठोकतोय सरळ दिशेनं षटकार. फलंदाजी ओलेट संघाकडनं पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पहिलं षटक फेकलं विशालनं 29 धावा. दुसरं षटक साई गायकवाडनं फेकलं 17 धावा खर्च केल्या. आता तिसरा गोलंदाज आदेश मुंगाजी. पहिला बॉल वाईड, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा मनीष समोर. आई समोर दिलेला बॉल वाईडिश लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एकच धाव मिळेल. जे चेंडू चांगले पडले ना गुडलेन स्पॉटवर त्या चेंडूला खेळण्याकरता मेहनत घ्यावी लागली जावले टीमच्या फलंदाजांना. परंतु जो फुलटॉस बॉल जवळजवळ 3 फुलटॉस पडले, एक शॉर्ट पिच बॉल, त्यांचा प्रत्युत्तर अगदीच चांगल्या पद्धतीनं दिला गेला जावले टीमच्या फलंदाजांकडनं. धावसंख्या जाऊन पोचली टोटल 54 वर. आता 16 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक प्रसाद घरात. आडव्या बॅटने खेळला चेंडू प्रसादनं. डीप मिड विकेटकडे विनीत आहे. क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव मिळेल. सिंगलनं आता धावसंख्या पुढे सरसावते. ती धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. 55 रन्स. येणारे 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक मनीष कडू. मनीष टू आदेश मुंगाजी. स्लोवर बॉल फुकला. पुन्हा एकदा फुलटॉस. जेवढे फुलटॉस बॉल तेवढे चेंडू आउट ऑफ द पार्क पाहायला मिळत आहेत. वाईडिश लॉंगॉनकडे सामन्यातलं चित्र विचित्र करणारा हा फटका. सिक्सर. जी सरासरी होती आता फक्त 8 धावांची आवश्यकता 14 चेंडूमध्ये. पुढे येऊन ओव्हर कॉन्फिडंटली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न, पण अंपायरचा वाईड बॉलचा इशारा. अजून एक दुसरा वाईड फेकलाय आदेशनं. कारण जावले टीमचा विचार केला तर त्यांची फलंदाजीची ताकद खूप मोठी आहे. फलंदाजीची ताकद म्हटली तर त्यांचे 3 ते 4 फलंदाज आहेत ना, ते एक धडाकेबाज फलंदाज आहेत. त्याच्यामुळे त्यांना रोखणं फार गरजेचं होतं. हा फ्लोअरवर पद्धतीचा बॉल. ब्लॉकॉलमध्ये चेंडू. धाव घेत नाही प्रसाद.
डॉट बॉलची समाप्ती. चांगला चेंडू फेकला आदेशनं. या चेंडूंची फेकी करणे गरजेचं सुरुवातीपासून होणे, कारण जेवढे जेवढे फुलटॉस बॉल पडले ना ते महाग पडले ओवले टीमसाठी. 13 बॉल आणि अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच थोडे आपण बघितले तर जावले टीमच्या बाजूने झुकत असताना पहिला सामना आराध्य पाटणोली संघाने जिंकला. त्यांनाही विनंती असेल की आपण नेते उपस्थित राहा. शॉर्ट पिच बॉल, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः आदेश. जेलखाली विनीतनं कॉल केला. टिपलाय जेल. मनीष कडूला परतावलं तंबूकडे. अर्थातच विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. धावांची केली. मनीष कडूची अप्रतिम टोलेबाजी. 7 बॉल 20 धावा. फास्टेस्ट फ्लेअर तुम्ही पाहिला तर ज्या पद्धतीनं बॅटिंग केली. विनीत येतोय. विनीत पाटील गोलंदाजीच्या उंबरट्यावर. 12 बॉलची 7ची. हीच खरं त्यांची नामी संधी आहे या गोलंदाजांना आपली गुणवत्ता दाखवण्याची. 12 बॉल 7ची गरज. प्रसाद गरज सारख्या फलंदाजाला ब्लॉक ऑल बॉल विनीतनं फेकलाय. सन्मान दिलाय प्रसादनं. प्रसादची खेळीचा विचार केला तर आतापर्यंत 29 धावांवर खेळतोय. प्रमोद गरजनं 33 बनवल्या होत्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. आणि तशाच पद्धतीनं फुलटॉस. या फुलटॉस बॉलला विचार केला तर अंपायर रिव्ह्यू येताना पाहायला मिळत आहेत या भीमरसाठी. कदाचित जास्त फुलर लेनचा बॉल फेकला. प्रसादनं चॅलेंज केलं की हा नो बॉल आहे की तपासा, आणि पंचाने रिव्ह्यू घेतलंय. इन ऑन स्क्रीन तुम्हाला कंट्रोल रूममध्ये हा डिसिजन कंट्रोल रूममधून दिला जाईल. 11 बॉल आणि 7ची गरज होती. तिथे हा बॉल फेकलाय. बॉल लेग स्टंपला होता. फेअर डिलिव्हरी आहे. अंपायर डिसिजन डॉट बॉल. येस, डॉट बॉलची समाप्ती. विनीत 2 बॉल चांगले फेकलेत बघा. विनीत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फुल्लर लेनचा बॉल आडव्या बॅटने केलाय. फ्लॅट अँड पॅरलल. प्रसाद गरजच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम ब्रिलियंट अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक. सिक्सर. लेवल 68 धावा. ओ हेलिकॉप्टर सजवलाय आणि तोही सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. लकी मैदान, आउटी मैदान प्रसाद गरजसाठी सातत्यानं मिस्टर परफेक्ट अँड कन्सिस्टंट इथे पाहायला मिळाला या मैदानावरचा अजून एक लाजवाब सिक्सर. आणि या षटकाराच्या साह्यानं प्रसाद गरज नाबाद खेळी करतोय. माइंड ब्लोईंग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 41 धावांवर